तीर्थक्षेत्र आळंदीतून वाहणारी इंद्रायणी जी आहे ती अशी दुथडी भरून वाहते आहे आणि संत वाहणाऱ्या इंद्रायणीने अशा पद्धतीचं रौद्र रूप धारण केलेलं आहे। इंद्रायणीचं हे रूप याआधी कधी बघायला मिळालं नव्हतं। या रौद्र रूपाने या इंद्रायणीच्या प्रवाहामध्ये ज्या वस्तू येतात त्या आता पूर्णतः वाहून जाऊ लागल्या आहेत की काय अशी एक चित्र आपल्याला बघायला मिळतंय। या नदी पात्रावर बांधण्यात आलेला जो भक्ती सोपान पूल आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे आणि या पुलावर जे संरक्षक कठडे होते किंवा जाळी होती ती पूर्णतः कोलमडलेली आहे। अर्थातच हा धोका लक्षात घेता प्रशासनाने आधीच या सोपान पुलावरील जी भक्ती दर्शन रांग होती ती पूर्णतः बंद केली होती। मात्र याच पुलालगत जो नवीन पूल इथे बांधण्यात आलाय उभारण्यात आलाय त्या पुलावरची जी दर्शन बारी आहे दर्शन रांग आहे ती अजूनही सुरू आहे। मात्र पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने ही दर्शन बारी किती काळ सुरू राहील याची चिंता व्यक्त केली जाते। दुसरीकडे प्रशासनाने या सगळ्या सुरक्षेचा उपाय म्हणून आपण बघतोय की संपूर्णतः जो आळंदीतील इंद्रायणीचा घाट आहे तो पूर्णतः खाली केलेला आहे आणि या घाटावर आता जीवरक्षक आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या कारण या आळंदीमध्ये जे लाखो भाविक दाखल झालेले आहेत ते इंद्रायणीत स्नान करण्यासाठी येतात आणि त्यांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये यासाठी म्हणून प्रशासनाने ही उपाययोजना केलेली आहे। अर्थातच या पाण्याच्या पातळीत अशाच पद्धतीने वाढ होत गेली तर मात्र ही दर्शन बारी जी आहे दर्शन रांग जी आहे ती बंद केली जाईल यात शंका नाही, कारण की हा सुरक्षेचा उपाय आहे। पण आता जे बघतोय आपण ही इंद्रायणीचे दृश्य अत्यंत भयावह आहेत आणि या सगळ्याच्या साठी म्हणून उपाययोजना म्हणून आता जे आहे प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि म्हणूनच जे एकंदरीत स्नानाची प्रक्रिया जी आहे भक्तांच्या इंद्रायणीतील ती पूर्णतः बंद करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी।